नमस्कार मंडळी, मी अक्षया क्राफ्ट रक्की चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। आज भेंडी आणि पुरीचा बेत आहे। वेगळंच कॉम्बिनेशन आहे ना, पण तुम्ही ह्या पद्धतीने भेंडी जर केली तर हॉटेलमधलं पनीर विसरूनच जाणार आहे। इथं आता भेंडी मी बारीक चिरून चांगली परतून घेतलेली आहे। थोडंसं तेल जास्त टाकायचं आहे आणि चांगली परतून घ्यायची आहे। त्याचा चिकटपणा नष्ट करायचा आहे आणि ती परत ताटात काढून घ्यायची आहे आपल्याला। ते काढून झाल्यानंतर कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि टोमॅटो, थोडासा कांदा आणि टोमॅटो चांगलं परतून घ्यायचं आहे। थोडंसं लालसर होईपर्यंत परतायचं आहे। त्याच्यात थोडं तेल टाकायचं आहे। तेल टाकून झाल्यानंतरनी त्याच्यात आपल्याला कांदा टोमॅटो मिक्सरमध्ये पण बारीक करून घ्यायचा आहे। कच्चा कांदा आणि टोमॅटो मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे, ते पण त्याच्यात टाकलेलं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। मसाला लाल होईपर्यंत, तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर त्यात चटणी मीठ टाकायचे आहे। थोडंसं इथं मी लसूण खोबरं पण टाकायचं आहे, पण लसूण खोबरं नाही टाकलं तरी चालेल आणि ह्याच्यात चटणी मीठ टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मसाला मी परतलेला आहे। त्याच्यात थोडासा कूट टाकलेला आहे। कूट पण तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल। त्याच्यात थोडंसं मग कांदा आणि टोमॅटो जास्त टाकायचं आणि त्याच्यात नंतरनी कूट कांदा टोमॅटो हे परतून झाल्यानंतर त्याच्यात भेंडी टाकलेली आहे आणि ती चांगली परतून घेतलेली आहे भेंडी आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि भेंडी चांगली शिजवायची आहे आणि ह्याच्यावर तरी येईपर्यंत आपली गॅस कमी करून तरी येईपर्यंत ठेवायची आहे। अशा पद्धतीने आपली भेंडी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने भेंडी करून बघा, खूप छान लागते। आपण हॉटेलमध्ये जातो, 1000 रुपये खर्च करतो, तिथलं लोणी लावलेलं पनीर, भाज्या सजवलेल्या असतात, पण 2-4 घास खाल्ले की पोट भरतं पण मन भरत नाही। पण तेच घरी आल्यावरती जेव्हा आई आणि बायको ताट समोर ठेवते तेव्हा साध्या वरणाची चव सुद्धा हॉटेलच्या शाही पनीरपेक्षा भारी लागते। असं का होतं? एका मुलाने आईला विचारलं, आई तू तेच मसाले वापरतेस ना जे हॉटेलचा आचारी वापरतो, मग तुझ्या हाताला अशी इतकी छान चव कशी काय येते? आई म्हणाली, बाळा, हॉटेलचा माणूस पैसे मिळवण्यासाठी, पगार मिळवण्यासाठी जेवण बनवतो, पण घरची स्त्री तुला भूक लागली असेल म्हणून या विचाराने जेवण बनवते। आई त्यात नुसता मसाला टाकत नाही तर त्यात प्रेम पण ओतते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।